नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे. लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मागच्या 8-10 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक निघालेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये महिलांसाठी 8,669 पदांची शासकीय नोकरीची सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे, हे निदर्शनास आलेलं आहे. आपणाला माहिती असावं की नेमकी कोणत्या विभागाची पदं आहेत आणि यासाठी तयारी कशी करावी, याचबरोबर याचं नियोजन आजपासून काय करावं. कारण जाहिरात निघाली हे नटण्यामध्ये आपलं जवळजवळ 15-20 दिवस जातात. त्यानंतर परीक्षा पुन्हा जाहिरात निघाल्यानंतर अवघ्या 1-1.5 महिन्यामध्ये असते. मग इतकी चांगली सुवर्ण संधी आपण आजपासून नियोजन न केल्यामुळे संधी घालवतो. मग अशा वेळेस या परीक्षेमध्ये कोण यशस्वी होत आहे, तर जे विद्यार्थी अगदी सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षेच्या रेसमध्ये आहेत, त्याचबरोबर जे MPSCच्या पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा देत आहेत, असे विद्यार्थी अशी पदं सहज घेऊन जातात. त्यामुळं मग महिलांसाठी असणारी ही पदं जी आहेत, ज्या विशेषतः या पदाविषयी महिला अनभिज्ञ आहेत, त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. विशेषतः महिला व बालविकास विभागामार्फत 8,669 पदाची अंगणवाडी मुख्य सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासंदर्भात जाहिरात जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये निघणार आहे. त्यानंतर याची परीक्षा लगेचच 1 ते 1.5 महिन्यामध्ये घेतली जाते. त्यामुळं परीक्षेचा कालखंड आणि जाहिरातीचा कालखंड यात वेळ खूप कमी असतो आणि त्यामुळं काय होत आहे की आपणाला पुरेसा वेळ मिळाल्यामुळं आपल्या हक्काचे असणारं एक पद सुद्धा आपण या ठिकाणी घालवून बसतो आणि पुन्हा मग 2-2, 3-3 वर्षे जाहिराती निघत नाहीत. अशा वेळेस आपल्या जर हक्काच्या काही जागा असतील तर आपण त्या घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता या परीक्षा नेमका कशा असतात, तर लक्षात ठेवा की सरळ सेवेच्या माध्यमातून ही भरती होणार आहे. मग यामध्ये जी 2 पदं आहेत, विशेषतः लक्षात ठेवा मुख्य सेविका, याला 12वी उत्तीर्ण महिला किंवा मुलगी असेल किंवा लेडीज असेल ती या ठिकाणी चालते आणि या पदाला नाही म्हटलं तरी 40,000 ते 60,000 पर्यंतचा पगार असतो. मग अशा वेळेस आपण B.Ed झालेलं असते, 12वी झालेलं असते, B.Ed झालेले विद्यार्थी एखाद्या शाळेवर भव्य दिव्य एका मोठ्या बिल्डिंगमध्ये 10 ते 15 हजारामध्ये नोकरी करत असतात. मग अशा वेळेस आपल्याला नाविलाजाने ते नोकरी करतो, पण एखादी शासनाची अंगणवाडी असू द्या, ती पत्र्याच्या शाळेमध्ये असू द्या, पण तिथं गेल्यावर जर आपल्याला पगार 40,000 ते 60,000 दरम्यान असेल तर तोही विचार करणं गरजेचं आहे. कारण माझ्या अकॅडमीत आलेल्या बहुतेक ज्या B.Ed झालेल्या महिला होत्या त्यांना आम्ही जाहिराती संदर्भात सांगत असतो आणि आज माझ्या मतानं मुख्य सेविका होऊन अंगणवाडी पर्यवेक्षिका होऊन ते जवळजवळ 70, 80, 90 हजाराच्या आसपास पगार घेत आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की आपण जर ही संधी छोटी आहे असे समजली तर दूर निघून जाईल, पण माझ्यासाठी मिळालेली ही संधी खूप मोठी आहे असा विचार करून आतापासून जर तयारी केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरं पद आहे ते म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षक. याला पदवी उत्तीर्ण पाहिजे. यातली निम्मी पदं ही पदोन्नतीनं भरणार आहेत. त्याचबरोबर निम्म्या पदासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी भरती होणार आहे. मग अशा वेळेस आपल्याला वेगळा काय अभ्यास करायचा आहे का, तर जे विद्यार्थिनी 12वी उत्तीर्ण झालेले आहेत किंवा महिला आहेत त्यांनी जर कुठलाच आतापर्यंत अभ्यास केला नसेल तर त्यांना पुढील 3 महिने व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. आणि जे ऑलरेडी B.Ed झालेले आहेत किंवा जे MPSC करतात त्यांना वेगळा अभ्यास करण्याची काही गरज नाही. थोडासा वेगळा आहे ते मी पुढे सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण जे नुकतेच 12वी झालेल्या विद्यार्थिनी आहेत किंवा महिला आहेत अशांना ही गोल्डन संधी आहे. कारण ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये आपण शासनाच्या सेवेत जाऊ शकता. जास्त शिकत बसण्यापेक्षा आहे त्या शिक्षणावर जर एखादा जॉब आपल्याला लागत असेल तर तो घेण्याचा 100% प्रयत्न केला पाहिजे. कारण आज आपण बघतोय की अनेक क्षेत्रामधील सर्वोच्च पदवी घेऊन सुद्धा अनेक व्यक्ती ह्या लिमिटेड पगारावर कार्य करत आहेत. कारण दरवर्षी 15 लाखाच्या आसपास पदवी घेऊन कॅन्डिडेट बाहेर पडत आहेत, पण शासन तेवढ्यांना जॉब देऊ शकत नाहीत. अशाही वेळेस जे विद्यार्थी विशेषतः संधीची वाट बघत असतात त्यांना जॉब मिळत नाही, पण जे संधी आल्यानंतर सोडत नाहीत त्यांना मात्र 100% जॉब मिळतो. मग आता आपल्याला लक्षात ठेवा की या महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 8,669 पदाची मोठी भरती महिलांसाठी निघणार आहे. त्याच्यामध्ये मुख्य सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या 2 पदाचा समावेश आहे. आणि सहजासहजी ही तुमची इच्छा नसताना सुद्धा तुम्हाला हा जॉब लागून जाईल आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा वाटेल की खरं बरं झालं आपण याचा फॉर्म भरला होता. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, लक्षात ठेवा की ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत आणि 100 प्रश्नाचं डिव्हायडेशन काय असणार आहे, लक्षात ठेवा. आपण ज्या विभागाची परीक्षा देतो त्या विभागावर अधिक प्रश्न असतात. म्हणजेच आता महिला व बालविकासाची परीक्षा असेल तर लक्षात ठेवा ICDS
या घटकावर त्यात अधिक प्रश्न असणार आहेत. अधिक म्हणजे काय, सगळेच प्रश्न त्याच्यावर नाही, परंतु जे 25 प्रश्न जनरल नॉलेजचे असतील त्याच्यामध्ये GK प्लस ICDS याच्यावर जास्त प्रश्न असणार आहेत, म्हणजे 25 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर मराठी व्याकरण याच्यावर 25 प्रश्न असणार आहेत, इंग्रजी व्याकरण याच्यावर 25 प्रश्न असणार आहेत आणि गणित व बुद्धिमत्ता याच्यावर 25 प्रश्न असणार आहेत. प्रश्न कमी जास्त झाले तरी अभ्यासक्रम मात्र सगळीकडे सारखाच आहे. तुम्ही MPSCचा मेनचा अभ्यास केला, 50 मार्काला मराठी व्याकरण आहे, तिथं 50ला असलं काय 5 मार्काला असलं काय, अभ्यासक्रम तोच असतो. मार्क कमी जास्त झाले तर तुम्हाला अभ्यासक्रम तोच करावा लागतो. त्यामुळं आपल्यासमोर जनरल नॉलेज, ICDS, इंग्रजी, मराठी आणि गणित बुद्धिमत्ता हे 5 चॅप्टर आहेत असं गृहीत धरून आत्तापासून सूत्रबद्ध तयारी करा. कारण जेव्हा आपण जाहिरात निघाल्यावर तयारी करायची असं म्हणतो, थोडक्यात ती कशी अवस्था असते आपली, तर तहान लागल्यावर वीर खाणे, त्यावेळेस पाणी लागेल का नाही याची गॅरंटी नसते. मग आत्तापासून आपल्या आहे त्या शिक्षणावर आधारित जर व्यवस्थित तयारी केली, व्यवस्थित म्हणजे काय, घाम गाळायची गरज नाही किंवा लय अशी आवरभाव होऊन तयारी करायची गरज नाही. फक्त काय करायचं आहे, समजा या ठिकाणी आपल्याला ICDS किंवा GK असेल, याच्यामध्ये जनरल नॉलेजचा जो भाग आहे तो 1.5 तास वाचावा आणि ICDS जो काही योजना आहे त्या महिला व बालविकास संदर्भात किंवा त्या संदर्भात माहिती आहे त्या दररोज 1.5 तास वाचाव्या. एका बैठकीमध्ये हे 2 घटक करायचे अशी तयारी ठेवायची. आणि उरलेले जे 3 घटक आहेत, मराठी असेल, इंग्रजी असेल आणि गणित बुद्धिमत्ता असेल, याला दररोज दुपारी 1 तास मराठी व्याकरण केलं, दररोज दुपारी 1 तास इंग्रजी व्याकरण केलं तरी तुम्हाला या ठिकाणी 2 तासामध्ये चांगली तयारी होऊ शकते. आणि रात्रीच्या वेळेस जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा गणित किंवा बुद्धिमत्ता आणि अदर जनरल नॉलेज जर थोडंफार असेल, उदाहरणार्थ कोणत्या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो, आपल्याला माहिती आहे की समजा 8 मार्च जागतिक महिला दिन असेल, 16 सप्टेंबर ओझोन दिन असेल, या स्वरूपात जे आहे अदर जनरल नॉलेज ते वाचण्याचा प्रयत्न करा. आणि फक्त पुढचे 3 महिने म्हणजेच तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविकेच्या अनुषंगाने तयारी केली 12वी पासवर, तर तुम्हाला 40 ते 60 हजारापर्यंतचा जॉब सहज लागू शकतो. आणि त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून तुम्ही जर पदवी परीक्षेवर असाल, तयारी केली, तर तुम्हाला लक्षात ठेवा 70,000 ते 1,10,000 पर्यंतचा हा जॉब लागू शकतो. याला किरकोळ लेखू नका, कारण शेवटी सगळं काही पैशावरच येत असतं. आपणाला लक्षात ठेवा, घरी गेल्यानंतर शासनाच्या कोणत्या ठिकाणी तुम्ही जॉब करता हे महत्त्वाचं नाही, आपणाला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दर 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत गव्हर्नमेंटचा पगार मिळतोय, याला खूप महत्त्वाचं स्थान असतं. त्यामुळं या जाहिरातीकडं थोडंसं उघडे डोळे ठेवून जर तयारी केली तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या ऑगस्ट किंवा दिवाळीपर्यंत हा जॉब लागू शकतो. फक्त काय करा, जाहिरात निघाल्यावर तयारी करण्याऐवजी आतापासूनच तयारी करा. मग यासाठी काय केलं पाहिजे, तर आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप मला करा. मी फोन उचलला जात नाही, व्हॉट्सअप करा आणि फक्त म्हणा अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका, त्याच्यावर तुम्हाला पुस्तकांची यादी दिली जाईल. तो घरी बसून सुद्धा तुम्ही तयारी केली तरी चालू शकते, कुठलाही क्लास लावायची गरज लागत नाही. मात्र योग्य मार्गदर्शन, कारण दिशाहीन पाळण्यापेक्षा दिशादर्शक तुम्ही स्लो मोशननं जरी अभ्यास केला तरी तो यशासाठी श्रेष्ठ ठरत असतो. आणि माझ्या 25 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला ही माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.